पार्टी ऑफ इंडियाचा ज्येष्ठ कार्यकर्ता सातारा जिल्ह्याचा गेली अनेक वर्ष या ठिकाणी पावसाचं पाणी साठून इथं अपघात घडतात आणि अपघात घडल्यानंतर इथं कुठलाही ट्रॅफिकचे हवालदार म्हणा किंवा इतर मदतगार कुणीही या ठिकाणी त्या माणसाला उचला येत नाहीत की जखमी झालेल्या माणसाला इथले असणारे पानपट्टीधारक किंवा इतर असणारे इथं कामगार हे लोक त्यांना मदत करून दवाखान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात. परंतु हा भाग जो आहे तो खेड ग्रामपंचायतीला सांगायला गेलं की म्हणतात ते धनगरवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीत आहे. धनगरवाडीला सांगायला गेलं की ते म्हणतात नगरपालिकेच्या हद्दीत आहे. मग ह्या पाण्याचं करायचं काय? इथं अपघात महिला पडतात, लहान मुलं त्या पाण्यात डबक्यात पडतात. गेली अनेक वर्ष कमीत कमी 8 ते 9 वर्ष झालं या ठिकाणी पाणी साठते आणि अपघाताला इथं निमंत्रण मिळलं जाते. तरी या ठिकाणाहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन या ठिकाणी जातीचे दाखले काढण्यासाठी इतर वसंतराव नाईक आहे, लोकशाही अण्णाभाऊ साठे भवन आहे. या ठिकाणी रस्त्यात माणसाची ये जा चालू असते, महिलांची चालू असते. प्रशासनाला प्रत्येक वेळी निवेदन देऊन अर्ज करून किंवा प्रशासनाची लोक इथून जातात, जिल्ह्याचे पालकमंत्री इथून जातात, रोज पाणी बघतात, रोज त्यांच्या गाड्या जातात, प्रशासनाचे संपूर्ण अधिकारी या ठिकाणी जातात. परंतु या ठिकाणचं आतापर्यंत दुर्लक्ष केलेलं आहे. या ठिकाणी अपघाताचं इतकं प्रमाण वाढलेलं आहे, एखादा अधिकारी या ठिकाणी पडल्याशिवाय ह्याला जाग येईल का नाही प्रशासनाला याची माहिती नाही. या ठिकाणी प्रत्येक वेळेला हे टपरीधारक किंवा येणं इथे असणारे कामगार हे मुरुम टाकण्याचं किंवा ह्याचं काम करतात सो खर्चातून, परंतु प्रशासनाला जाग येत नाही. यावेळेस आता टाकलाय मुरुम इथल्या टपरीधारकांनी, पण यापुढे जर या ठिकाणचं जर विल्हेवाट नाही लावली मग तो रिलायन्सच्या ताब्यात असो नाही तर च्या ताब्यात असो नाही तर कुणाच्या असो, जर रस्त्याची विल्हेवाट नाही लावली तर पडणारा प्रत्येक माणूस कलेक्टरच्या ऑफिसमध्ये बांधकाम विभागामध्ये तिथं त्या जखमीला तिथं घेऊन नेलं जाईल आणि तिथून दवाखान्यात नेलं जाईल. तर माझी विनंती आहे प्रशासनाला की या पाण्याची आणि या असणाऱ्या या संबंधित खात्याची त्वरित विल्हेवाट लावावी एवढी माझी एक विनंती आहे. अन्यथा मग आम्ही त्याच्यासाठी आंदोलन आरपीआयच्या वतीनं उभा करू आणि ते आंदोलन असं असेल की पूर्ण आम्ही खड्ड्यात झोपणार आहेत अर्धनग्न.